जालन्यात विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन MBOCW ही खुली वेबसाईट नियमित सुरू करून खासगी कंपनीला बांधकाम कामगार मंडळाने दिलेली कामं बंद करण्याची मागणी बांधकाम कामगारांनी केली। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो। कामगारांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो। मात्र शासनाने एका खासगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासारखी सर्व कामं आता खासगी कंपनीच्या माध्यमातून होत आहेत। त्यामुळे कामगारांचे नोंदणी करण्याचे अधिकार रद्द झालेत। यामुळे सदर कंपनीला दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट करून दिलेली कामं बंद करण्याची मागणी बांधकाम कामगारांनी केली। याच पार्श्वभूमीवर आज जालना शहरातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा काढत आपलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। यावेळी बांधकाम कामगार संघटना कृती समिती निमंत्रक जुनेद मिर्झा, गोविंद आर्दड, अनिल कोलते, रफिक सय्यद, महेश तौर, रेखा तौर तसेच मोठ्या संख्येने बांधकाम कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। या आंदोलनाचे नेतृत्व जुनेद मिर्झा व टीमच्या माध्यमातून करण्यात आले। तसेच जुनेद मिर्झा यांनी आपली प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। मराठी सांगा तर काय आंदोलन आहे? आमचं आंदोलन आज गांधी समाज जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगारांच्या विषयी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे ज्या नोंदणीकृत बांधकामगार आहेत त्यांना विविध योजनेचा लाभ देण्यात येतो। त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ऑनलाईन प्रणाली अर्ज करत होते, परंतु जे सध्याचे जे शासन आहे त्यांनी कामगारांची नोंदणी करण्याचे अधिकार रद्द करून एका खाजगी कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन कामगारांचे जे स्वतःचे अधिकार होते ते रद्द केले। यासाठी पूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून कामगार या ठिकाणी जमा झालेले आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे हे धडक मोर्चा निघणार आहे। काय नाव आपलं? माझं नाव जुनेद मिर्झा, जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना कृती समिती निमंत्रक। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।